स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. उर्मिला, ए उर्मिला, हा, तुला खरंच बरं वाटतंय ना? हो, बरं वाटतंय. तुझ्या आवाजावरून तसं वाटत नाहीये. हे बघ, तुला जर बरं वाटत नसेल तर आधी डॉक्टरांकडे जाऊ, तिथून मी ऑफिसला जाईन. नाही, नको. आधीच उशीर झालाय तुम्हाला ऑफिसला जायला. मी जाईन नंतर डॉक्टरांकडे. ठीक आहे, मी दुपारी फोन करतो. काळजी घे स्वतःची, आई बाबा यायचेत. उर्मिला, निघतो मी. हॅलो. हॅलो अवी, अगं मी बोलतीये. बोल ग. अवी, मला जरा बरं वाटत नाहीये. काय विशेष नाही ना? ते मी तुला नंतर सांगते. तू माझ्याबरोबर डॉक्टरांकडे येऊ शकतेस का? मी येते ग, पण मिलिंद आहे? मिलिंद ऑफिसला गेले. तू ये ना प्लीज. बर, आलेच. ओके. काय भाऊ, अरे काय नोकरी बिकरी शोधतो का नाही? काय उगाच असा भटकतोय? मला कोण काम देणार? का? हीच तर गुची तुम्हा शिकलेल्या लोकांची. आमच्यासारखा वडापावचा धंदा करू शकत नाही आणि नोकरी करू शकत नाही. का रे भाऊ, पण तू शिकलेला आहे ना? नाही म्हणजे अधून मधून इंग्रजी बोलतो म्हणून म्हटलं. बरं, राहू दे राहू दे राहू दे. तू हा वडापाव खा. हा खा. हे घे. आज सप्टेंबर महिना आहे. हा का? असं कसं? जुलै महिना असला पाहिजे ना?
तुला लई भूक लागलेली दिसते, त्याच्यामुळे तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. तू वडापाव खा. 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 कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस प्रधान, टेस्ट पॉझिटिव्ह आहे. तुम्ही आई बनणार आहात. काय करायचंय आता? उर्मी, उर्मी बोल ना, आता काय करायचंय? मला तर काही समजतच नाही. सारखा मिलिंदचा चेहरा डोळ्यासमोर येतो. आता कुठल्या तोंडाने समोर जाणार होता आपण? काय वाटेल त्याला आपल्याबद्दल? शी. कुणाला सांगता सुद्धा येणार नाही. काय करून बसलेस उर्मिला आहे तू? मी तर माझ्या घरी नाही सांगू शकणार. तू सांगू शकशील? अप्पांना नाही, निदान आईला तरी. शी. काही सुचतच नाही. उर्मिला, मला वाटतं आपण प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे. आपण सांगून टाकूया डॉक्टरला. त्यांना विश्वासात घेऊया. त्यांना सगळं खरं खरं सांगूया आणि अबॉर्शन करून टाकूया. उर्मी, दुसरा काहीच मार्ग सुचत नाहीये. हे बघ, आपण कुणाला काही सांगू शकत नाही आहोत. हे बघ, जे काही झालंय ना ते फक्त उर्मी ऐक ना. अगं नाही काय उर्मी, अगं तुला वेळ बीट लागला का उर्मी? हॅलो अनीश, कसा आहेस तू? अश्विनी बोलतेय. माझं सोड रे, तू सांग कसा आहेस? सेटल झालास? हो रे, माहितीये. मग काय, कॅन फूड? घरच्या जेवणाची आठवण येत असेल ना? आय नो रे, टाइम लागतो. आम्ही सगळे मजेत. यू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. अवंती इज फाईन. हो, आम्ही सगळे तिची काळजी घेतो. ओके? उर्मिला मजेत, सगळे मजेत. हो, मी सांगते. अरे ऍक्च्युली यायला पाहिजे ती, माहित नाही कुठे गेली. आल टेल हर. या, बाय, सी यू.
अगं आता अनिसचा फोन आला होता. हो कसं आहे? मज्जेत, पण सेटल व्हायला थोडा वेळ लागेल त्याला. जायचं नव्हतंच त्याला, उगीच हट्टाने. आशू आशू उर्मिलाचा प्रॉब्लेम झालाय. आता काय झालं? उर्मिला प्रेग्नंट. What? You mean शैलेश? मिलिंदला माहिती आहे? अगं मिलिंदला कळलं तर वाट लागेल ग. We have to do something. काय करणार आपण? काय करणार त्या परिस्थितीत? माझं तर डोकं बधीर झालंय. त्याच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये गेले, काही सुचेच ना मला काय करावं काय बोलावं. एकच पर्याय आहे, हे मूल आपण नाही, पण त्यासाठी सुद्धा मिलिंदची परवानगी लागणार. मिलिंदला जर का कळलं ना तर तू तिला घराबाहेर हाकलवेल ग. आणि मग आई आणि अप्पाला सुद्धा कळेल. आपल्याला काहीतरी करायला हवं आत्ताच्या आत्ता. प्लीज अवी. आशू मला सारखं रामदावून वाटतंय की शैलेश असता तर किती बरं झालं असतं. सगळं सुरळीत झालं असतं, आतापर्यंत सेटल झाले असते दोघ जण. पण आयुष्य इतकं सरळ सोपं असतं तर आणखी काय हवं. हे बघ, उद्यासाठी 5 किलो बेसन पीठ, 2 किलो बटाट, अर्धा किलो मिरच्या घेऊन ये. 1 2 3 4 5 असं कर. 100 ठेव. आणि लवकर जा, लवकर ये. कालच्या वाणी करू नको, कुठे बसू नको. जा पळ. काय मग मिळाले का 4 पैसे? मला कोणी कामच देत नाही. आता असा अवतार बघितल्यावर कोण तुला काम देणार? अरे तुला 2 दिवसापासून विचारतोय मी, थकलोय पार की तू कोण, कुठला, तुझे आई बाप कोण, तर काहीच नाही. बरं काळजी करू नको. उद्या आपण एका ठिकाणी जाऊ तुझ्या कामासाठी. खरंच मला काम मिळेल? अरे जाऊ तर खरं, मी आहे ना, मी आहे. जाऊ. अगे झालं का जेवण? चल हातपाय तोंड धुवून घे. 4 घास खाऊन ये. रोहित चक्क लायब्ररीत? सर, गेल्या आठवड्यापासून बघते रोहित रोज लायब्ररीतून अभ्यास करतो. गुड, व्हेरी गुड. पण तो बोलत नाही सर माझ्याशी. का ग, काय झालं? नाही, बोलला नाही तरी काही हरकत नाही, पण त्याला डिस्टर्ब नाही करायचं अशी माझी इच्छा आहे. म्हणून त्याच्या डोळ्यासमोरही जात नाही. तुझ्या खरंच खूप समजूतदार आहेस तू. सर, रोहितचं चुकलं, माझंही चुकलं. तुम्ही आम्हाला चांगला मार्ग दाखवला. तुमच्यामुळे आम्हाला कळालं की करिअर आमच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून मी अभ्यास करायला सुरुवात केली. टर्मिनल सुरू होणार आहेत ना आता. कीप इट अप. थँक्यू सर. गुजरातमधील परिस्थिती अजूनही चिघळलेलीच आहे. मुख्य गोध्रा शहरासह आमदार काय सारखा तोच विषय. अगं त्यांचं कामच आहे ते. अद्यापही तणावपूर्ण आहे. लष्कर आणि केंद्रीय एखादी घटना घडली ना की यांना आयतच दळायला मिळतं. सारखा आपला तोच विषय. हिंसाचार अद्यापही सुरूच आहे. या हिंसाचारात वेगळं काय बघायचं? 200 काही नको. बळी गेला असून मला काहीच बघावं असं वाटत नाही, कशातच मन लागत नाही. नागरिकांना आपले प्राण त्यांना मुलगी धड उत्तर देखील देत नाहीये. आता त्यांना कळवायचंय ना. करण्यात आलेली संचारबंदी तुझ्यात आणि त्या न्यूज चॅनल मध्ये काय फरक आहे का? म्हणजे तोच विषय दळत बसले.
गुजरातचा बघ तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधी नीट विचार. अवंती आधी इथे आमच्या समोर. तू काय ठरवलंय सौरभ विषयी? त्यांना कळवायला हवंय. काय आहे आल्या आल्या विचारतेस ग? नाही करायचंय मला लग्न. करा काय वाटेल ते करा घरात सगळ्यांनी. तुम्ही स्वातंत्र्य दिलंय ना सगळ्यांना म्हणून या गोष्टी घडतात. मीच जाते ना आतमध्ये, विचारणारच नाही कधी कोणाला काय सॉरी अगं आई, उर्मिलाचा इतकं प्रॉब्लेम होऊन बसला ना, डोकं बधीर होऊन गेलंय अगदी. काय करावं ते सुचतच नाही बघ मला. किती दुसऱ्यांचा विचार करशील, स्वतःविषयी जरा विचार कर ना. अवंती, काय आहे मला सांग. काय प्रॉब्लेम आहे का? कम ऑन. तुम्हाला सगळ्यांना सोडून जायचंय. तिच्या एवढाच प्रॉब्लेम आहे? मला वाटलं होतं काहीतरी तात्विक बौद्धिक कारण सांगशील. काय कारण नाहीये. वेडी आहेस तू, वेडी. पुणे कोल्हापूर काही फार अंतर नाहीये. आणि तुला सौरभने स्वातंत्र्य दिलंय ना. गुजरातमधल्या 26 शहरात लागू करण्यात आलेली संचारबंदी हे बघ, अद्यापही उठवण्यात आलेली नाही. तुला मनापासून वाटलं तरच हो. पाहणी करण्यासाठी गुजरातचा दौरा केल्यानंतर परिस्थिती नाजूक असल्याचं म्हटलंय. हो. दरम्यान गुजरातमध्ये संचारबंदी जरा कमी करा, टीव्ही कमी करा. अगं हो हो, करतो करतो. बंदच केला बरं. काय म्हणालीस? हो लग्नाबद्दल विचारते मी. हो कळवायचं त्यांना. अहो मी पटकन देवाकडे दिवा लावून येते. बाबा, मी हो म्हणते ते बरोबर करते ना? मनापासून म्हणतेस ना? देन गो अहेड. अवंतिकाने सुद्धा मला सांगावं की अबॉर्शन कर. शक्य आहे नाही. मी माझ्या बाळाला मारू शकत नाही. खरं तर मी चुकतच आले. मी लग्न करायलाच नको होतं. निदान मिलिंदना सगळं काय ते खरं सांगायला तरी हवं होतं. नाही, पण आता ही गोष्ट जास्त दिवस लपवता येणार नाही. काय करू मी? मिलिंदना काय ते स्पष्ट सांगू की कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. डॉक्टरांकडे गेली होती? उर्मिला, काय ना, मला बरं वाटलं. मग मी म्हटलं कशाला उगीच जायचं ना डॉक्टरांकडे. मला किती काळजी वाटत होती. माझ्यामुळे तुला मनस्ताप झाला, त्रास झाला. नाही मिलिंद, खरं तर माझ्यामुळे तुम्हाला खूप मनस्ताप होतोय. तुम्ही माझ्याशी लग्नच करायला नको होतं. तेव्हा असले कसले तरी विचार मनात आणू नकोस. तुला फोनवर सांगितल्याप्रमाणे येताना जेवणाची ऑर्डर देऊन आलोय. कशाला? मी केलंच तर घरी. तू विश्रांती घे. आई बाबा आले की तुझी काळजी घेतील. हा ये. जेवण आलं, ठेव. ठीक आहे पैसे. सब छुट्टा नहीं. अरे बापरे. उर्मिला, अगं तुझ्याकडे काही सुटे पैसे आहेत का? हो आहेत. माझी पर्स आहे बघा हॉलमध्येच. साहेब 5 रुपये छुट्टे नाही. राहू दे.
ॐ